भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर। रामदास आठवलेंना पुन्हा एकदा संधी, तर विनोद तावडेंसह माया इवनाते आणि रामराव वडकुते यांच्या नावाची घोषणा। शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। उद्या अर्ज भरणार असल्याची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस। राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार उद्या अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार देखील उपस्थित असणार। उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रभाग समिती अध्यक्ष पदाचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारला। स्वीकृत नगरसेवक पदावरून मनसेची नाराजी। संजय राऊतांकडून शिवतीर्थ निवासस्थानी जात मनधरणीचे प्रयत्न। अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस। शिंदेंच्या दावोस दौऱ्यावेळेस एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराकनं दिली होती। विना परवानगी विमान देशात गेल्यानं पाडण्याचा इशारा। रोहित पवारांचा बीएसआरच्या बेजबाबदारपणावरती खळबळजनक आरोप। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आता कुणाचीही चर्चा नाही। अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली। जयंत पाटील यांच्याकडून स्पष्ट। अजित पवार हयात असताना सुनील तटकरेंविरोधात राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या प्रदेश अध्यक्षांचे राजीनामे। अजितदादांनी न मंजूर केलेले राजीनामे मृत्यूनंतर मंजूर, सूत्रांची माहिती। इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा। अयातुल्ला खामेनींच्या निधनानंतर पुत्र मुज्तबा खामेनींकडे देशाची सूत्र। अमेरिका स्पेनसोबत सर्व व्यापारी संबंध तोडणार। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। अमेरिकेला इराण विरोधातील लष्करी कारवाईसाठी तळ देण्यास स्पेननं नकार दिला होता। मुंबईतील हवा अतिघातक श्रेणीमध्ये पोहोचली। गुणवत्ता निर्देशांक थेट 323 अंकांवर। बांधकामं आणि होळीच्या धुरामुळे प्रदूषणात मोठी वाढ। मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर।